जे तुम्हाला आता बिहारमध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघताय? नेमकं हे यश कशामुळे मिळालं आणि तुम्ही हे श्रेय कोणाला देणार आहात? नेमकं बिहारचा ऐतिहासिक निर्णय या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज लागला आहे। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएने एक विक्रमी विजय बिहारमध्ये मिळवला 200 पेक्षा, आणि ह्याचं पूर्ण श्रेय एनडीएच्या प्रत्येक घटकाचं, तिथल्या असणाऱ्या बिहारच्या सर्व जनतेनं जे एनडीए सरकारवरती जो विश्वास दाखवला, गेल्या 5 वर्षामध्ये जे एनडीएने बिहारच्या जनतेसाठी जे काम केलं त्याचा विजय आज आपल्याला या ठिकाणी दिसतो। आणि एक म्हणजे चांगल्यांचं सुद्धा बाजार गुंडाळाची वेळ त्या ठिकाणी आली, आणि जनतेने दाखवलं की जर जनतेची सेवा केली तर त्याच्यामध्ये लोक अजिबात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आयगी करत मतदान करतात। आणि जे विरोधक वोट चोरी केली, बाकीच्या सगळ्या ज्या टीका केल्या, त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी त्या ठिकाणी नाकारलं आणि भारतीय जनता पार्टी एनडीए या सर्व आमच्या महायुतीच्या सरकारला तिथे त्या ठिकाणी निवडून दिलं। सर, तुम्ही म्हटलं भल्याभल्यांचा बाजार गुंडाळलेला आहे, इचलकरंजीमध्ये पण तुम्ही बाजार गुंडाळणार का? असं 100% भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा करायला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी आम्ही मनापासून काम करतो। आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या जनतेच्या सेवा करून, जनतेच्या मनामध्ये आमचं कामाचं घर करून 100% विरोधकांचा बाजार आम्ही गुंडाळणार आणि लोकांना विश्वास दाखवून मिळवून देणार की भारतीय जनता पार्टीच लोकांची सेवा करू शकते, विकास करू शकते। हे होते राहुल आवाडे। राहुल आवाडेने आता सध्या म्हटलेलं आहे की इचलकरंजीत देखील भल्याभल्यांचा बाजार आम्ही गुंडाळू। इचलकरंजी वायरलेस मराठी।